आणि बाबा इथपर्यंत येऊ शकत नव्हते म्हणून भाऊ सांगितलं, भाऊ तुला फेटाला जायचं आहे. अशी माझी जर गुरु माऊली असेल आणि त्यांना ज्यांनी घडवलं त्यांची सेवा आज होती, पण अचानक काहीतरी प्रसंग निर्माण होतो म्हणून त्यांनी सांगितलं, भाऊ सेवा तुम्हीच करून घ्या. आणि सेवा तेच करणारे अभंग सुद्धा त्यांनीच सांगितलेला आहे. विठ्ठला आयोजकांनी सर्व व्यवस्थितरित्या कमिटीनं केलेलं असेल, त्यांच्या सुद्धा चरणीला नतमस्तक होतो. मला उभं वासरात लंगडी गायशी आणि मोठापणा देतात ते त्यांचं हृदयाचं मोठेपण आहे, पण आपल्या परिसरातील दिग्गज असणारे अतिशय गुणवान गायनाचार्य गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो असे हरिभक्तपरायण गोकुळ महाराज शिजवळ यांच्या सप्ताहामध्येच आयोजन झालं. तर बाबा थोडंसं गायनाचं अडीअडचणी येते. त्यांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका, इकडं कार्यक्रम असल्यामुळे चिंता करायचं काम नाही. आमचे हरिभक्तपरायण व्यवहारी महाराज असतील ज्यांची सकाळी सेवा झाली. बाबांनी 2च लेकरं घडवले, जरा लक्ष करा बरं का. आजचं कीर्तन आहे ना जरा बारीक ऐका. 2च महात्मे ज्या महात्म्यानं घडवले हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रेमाची मूर्ती अनुप महाराज वानखेडे आणि एक मी, आम्ही 2च. कृष्णानं दोघालाच उपदेश केला बरं का. डोक्ष ठिकाणाला ठेवा. रामाला सुद्धा दोघालाच अनुग्रह, मग बाकीच्या केला नव्हता असं नाही बरं का. असं त्याचा अर्थ लावू नका. मला जे बोलायचं ना ते समजून घ्या. मी आडा बोलून नाही राहिलो बरं का, मी सरळ बोलून राहिलो. म्हणून माझ्या बाबांनी ज्यांना घडवलं त्यांचं हृदयामध्ये माझं स्थान आहे. तो साधक असो का महाराज असो का महात्मा असो. विठ्ठला आता ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावातील भैरवराव असतील, आमचे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज असतील देवळीकर, वाल्मिक महाराज वागचौरे असतील, आमचे साळुंकी महाराज कोळघळकर असतील. वा 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 देवगाव मोहीचे आपले साधक आहे बाबांचे. कारण बाबांनी जो तारुण्यात केलेला परमार्थी ना तेव्हा नव्हतं. आपण म्हातारपणाचे पूर रे. विठाला बाबांनी घडवलेली बरं का. पण काय झालं, बाबा त्या तारुण्यामध्ये जो परमार्थ उभा केला त्यावेळेस आपण नव्हतो. आपण आता म्हातारपणाला झालो. 5-7 वर्ष आपल्याला झाले आणि 3 वर्ष पुण्यतिथीला झाले. म्हणून ते देवगाव म्हणजेच महात्मा आहे. आमचे शेजूर महाराज असतील, आता नवीन तरफदार आमचे हरिभक्तपरायण शिरारी महाराज असतील, आमचे काका महाराज निकम दुर्कीकर आहेत, आमचे हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती मनसुख महाराज वागचौरे असतील, ज्यांची अतिशय सुंदर अशी प्रवचन सेवा झाली. हरिभक्तपरायण ते उभाच राहत नव्हते. त्याला एक मी कधी जीवनात गुरु म्हणून घेतलो नाही, पण त्याला शेवटचं ब्रह्मास्त्र टाकलं. गुरुचा आदेश म्हणून तरी प्रवचन करा. अरे शब्द निघतात ना ते ब्रह्मवाक्य असतं आणि ते पाळलं. त्यांना सुद्धा त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. जे अगदी प्रेमानं त्यांनी आमचा सेवा घेतली होती माझी 40 गावामध्ये 20 गाव तांड्यावर. ते आमचे हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती या संप्रदायाचा बालेकिल्ला असणारे हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज माळे असतील. अगदी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, बाबा तुमचा कार्यक्रम आहे ना वैष्णव मेळावा आहे ना, आम्ही 100% येणार. आदल्या दिवशीच येणार, म्हणजे ज्या दिवशी सुरुवात आहे त्या दिवशीच आम्ही राहणार आणि काला करून जाणार. कारण धनराज बाबा म्हटलं का अंगात रक्त उतरतंय बाप्पा. मग कशाचीच पर्वा नसते, कशाचीच पर्वा नसते. मूर्तिमंत परमार्थ ज्याच्या मध्ये दिसतो ना त्या महात्म्यांचे ते लेकरं आहेत. हरिभक्तपरायण राम महाराज असतील, आमचे हरिभक्तपरायण राजू महाराज शिंदे असतील, ज्यांनी धर्माची पताका लावून धरली मायबापाशी. हे सगळे महात्मे बाबांनी घडवलेले. हरिभक्तपरायण गोरख महाराज असतील, आमचे साईनाथ महाराज असतील, विनेकरी आपले वागचौरे बाबा, हे सगळे बाबांनी घडवलेले महात्मे आहेत. आणि असेच आपली प्रेमाची मूर्ती जाधव महाराज या ठिकाणी, आपल्या सोपान महाराज जाधव या ठिकाणी आपल्याला लाभले. ज्यांची सकाळपासून वाट पाहू राहिलो आपण. जिथं नडलं का तिथं वाट पाहावं लागेल. अशी आमची हरिभक्त प्रेमाची मूर्ती मृदंग सम्राट ऋषी महाराज असतील, ज्यांच्या खुशीमध्ये आपला हा कार्यक्रम संपन्न होतो. हे या गावाचे तपोमूर्ती हरिभक्तपरायण आत्माराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यागमूर्ती वैराग्य मूर्ती. कधीही माझ्या त्यांना माहीत नव्हतं आज भाऊचं कीर्तन.
पण ते अचानक डोला लागून गेला. मला बी माहित नव्हतं देवा आजचं कीर्तन आहे म्हणून, पण ती विधात्याची इच्छा असेल, सद्गुरूंची इच्छा असेल, हरकत नाही. आमचे हार्मोनियम मधुकर नाना असतील, ज्यांच्याकरता अमरावतीहून ज्यांनी रातोरात प्रवास केला, असे आमचे हरिभक्त परायण व्हिडिओ सिटिंग करत आहे. वगदे 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 चॅनलचं नाव सांग. वा वा वा. तर हे जे आपल्याकडे ते रेकॉर्डिंग करत आहे त्यांच्या चॅनलवर, ते दुपारपासून ते आपल्यासाठी आहेत. आणि तुम्ही सर्व संत मायबापाने जास्त वेळ देत नाही, 7:45 वाजले, मला हे जमत नाही, पण आपल्या कार्यक्रमात आपल्याला तुमचं वाजणं गरजेचं असतं. तुमच्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता दाखवलेला आपण माता माऊल्यांनी तुमची संख्या जास्त असल्यामुळे थोडं थोडं पुढं सरका. इकडून पलीकडनं जागा आहे, इकडनं जरी आल्या तरी चालते. थोडं पुढं सरका. सरका पण गोंधळ कमी का, आणि आवाज न करता सरकायला काय बोलायचं नाही राहत का. पुरुष मंडळ पुरुष मंडळ सरका पुढं भरपूर जागा या पुढं. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता दाखवलेला भक्त महावैष्णव ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर काय परिवर्तन होतं आणि जीवनामध्ये गुरुची किती गरज आहे. जोपर्यंत गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत काय अवस्था असते. आणि ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त झाला त्याला कल्पावधी जरी त्यांना तप केलं, कल्पानुकल्प जरी ज्यांना तप केलं, पण त्याच्या जवळ जर सद्गुरू नसेल तर त्याची वाणी सुद्धा या ठिकाणी काही कामाची नाही. किती समजून सांगणार आहे त्याला, किती जरी काही जरी समजून सांगितलं तरी त्याला त्या गोष्टी शिवाय पर्याय नाही. सद्गुरू जीवनात पाहिजे का. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवा म्हणे तरलू. अरे डबल दुरोक्ती सांगितली, एकदा नाही दोनदा सांगितलं. गुरु शिवाय पर्याय नाही. आता उतरलो गुरु. कांदा काय भीक मागील, मनाची आजोगी सिद्धी पावे. सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मायबाप, बारीक विचार करा. आपण ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी करता आपण या ठिकाणी उपस्थित झालो, त्या महात्म्यानं हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं मायबाप, आणि तो सार्थक तुम्ही आम्ही केलं त्यांच्या येण्याचं. हो, त्यांचं सद्गुरूचं ऋण जीवनामध्ये फिटू शकत नाही. सद्गुरू किती करतात हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. गुरु काय करतात, आपणही गुरु केले. काही ना ज्ञानोबरायच्या समाधीवर ठेवून माळे घातल्या, काही ज्ञानेश्वरीवर ठेवून माळे घातल्या, काही ना आईच्या पायावर ठेवल्या, काही ना वडिलाच्या पायावर ठेवून माळे घातल्या. बारीक विचार करा बरं का. पण उद्धार होऊ शकत नाही. ज्ञानोबराय सांगतात, मला उद्धार करता मला निवृत्ती दादाला शरण जावं लागलं, तेव्हा माझ्या जीवनाचा उद्धार झाला. विठाला जीवनामध्ये गुरुची किती गरज आहे. मायबाप देहाला जन्म घालतात, एक जन्म आई बापाच्या पोटी जन्माला येतो, या मड्याला जन्माला येतो, पण या मड्याचं सार्थक गुरु करीत असतात. म्हणून गुरुची जीवनामध्ये आवश्यकता आहे. गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे, आणि सद्गुरु वेगळे, आणि जगद्गुरु वेगळे. विठाला थोडं ब्रेक लावून राहू द्या. रगात गाडी का मग पुन्हा ब्रेक फेल झालं का गड्ड्यात जावं लागते. गुरु काय करतात, आई बाप या देहाला, नाशिवंत देहाला जन्माला घालतात.
आणि गुरु नाशिवंताची वाट लावून जे अविनाशी आहे त्याची प्राप्ती करून देतात. त्यांचे उपकार फिटू शकत नाही. तुमच्या आमच्या टकुऱ्यामध्ये हाडामासाचे टांगड्याचे गुरु आहे, पण त्याला नाही म्हणायचं नाही असं नाही, त्याला विरोधी असातला भाग नाही, पण तत्व नाम गुरु असतं. केले उपकार जे करू शकत नाही ते सद्गुरु करत असतात, ते गुरु करत असतात. गुरु गु याचा अर्थ अज्ञान आणि रु याचा अर्थ प्रकाश. अज्ञानातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे गुरु असतात. असतो मासत गमय तमसो माम ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतंगमय. आत्माष्टकामध्ये शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. गुरु काय करतात? अरे जे आई बाप जे गदगद करू शकत नाही ते सद्गुरु असतात. सद्गुरु काय करतात याचं महत्व तुम्हाला सांगतो बघा. माता पिता बंधू एकला मी दुःख भोगी. तिथं माय नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही कोणीच नाही रे. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. तिथं कोणी सोडू शकत नाही. कोणी सोडू शकत नाही एका सद्गुरु वाचणी. त्याला सद्गुरु म्हणतात. मग तिला हातापाया टांगड्याची राहते. हातापाया टांगड्याची टिंगल करतो असं समजू नका. असं समजू नका. हातापायाची टिंगल नाही मायबाप, हातापायानंच भेटत. हातापायाशिवाय आता काही ज्ञानोबा तुकोबारा येतील का सांगायला? काय धनरे बाबा येतील सांगायला? डोक्यात प्रकाश पडा नका. पण देहावर जर ममत्व ठेवलं, या देहाला जर मानलं मरका गुरुन रडकाच्याला दोन्हीचा बोध वाया गेला. विठ्ठला देहाचा नाश करण्याकरता सद्गुरु असतात. ते आता सांगत नाही सद्गुरु. हातापाया टांगण्याचं सांगते काय? हातापायाचं सांगत नाही, नाश अविनाशाचं सांगत असतात. त्याच्यासाठी गुरुची गरज आहे. जोपर्यंत गुरु जीवनात येत नाही. काय झालं? दृष्टांत सांगतो. एक संन्यासी महात्मी होती आणि त्या लहानपणी ते आईच्या पोटात होते तेव्हाच बाळंतपण होता होता आईची अंतकाळ झाला. अंतकाळ झाल्यानंतर आता आई गेली, वडील गेले, लहानाच्या मोठे गावात झाले. आता गावाच्या बाजूला एक टेकडी होती. त्या टेकडीवर त्यांनी, आता इकडं कोणीच नाही ना, गावामध्ये एक घर मागायचं माधुगिरी आणि वर जाऊन राहायचं. त्यांचं लहानपणापासून मायबाप बालब्रह्मचारी, संसारात मन रमाना म्हणून परब्रह्माच्या नादी लागले. चांगला संत जीवनामध्ये आला आणि त्या गोष्टीची प्राप्ती केली आणि त्या डोंगरावर महादेवाच्या देवळावर तप केलं. वय झालं. वय झाल्यानंतर सगळे गावातले जे बुजुर्ग होते, वृद्ध माणसं होते, ते त्यांना भेटायला जायचे. दुपारच्या घरी गप्पा मारायचे आणि गप्पा मारता 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 अगदी संध्याकाळ झाली का घरी यायचे आणि ते एकटेवर राहायचे.
जीवन गेलं पूर्णच्या पूर्ण परब्रह्म प्राप्ती करता. आणि मग गावातला एक फक्त एवढा माणूस आला. कशासाठी सांगतोय जरा दृष्टांत याच्याकरता द्यायचा असतो, सिद्धांत पटण्याकरता. आणि मग गावातला पक्का बेवडा माणूस इतका पेऊन आला, कडाला चालायचं सुधारणा, वर टेकडावर चढायचं सुधारणा, कसं तरी लोळत घोळत कसं तरी वर आलं. आल्यानंतर त्यांचे जे 15-20 जण सोबत बसलेले होते त्यांच्यासोबत बोलली, त्यांचं चर्चा चालू होती. तेवढ्यात तो आला, त्यांनी सांगितलं बाबा मला माळ घालायची. त्याच्या झोकांड्या चालल्या बरं का. आणि ते म्हणतोय बाबा मला माळ घालायची. काय साठी दृष्टांत सांगू जरा बारीक लक्ष द्या. त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे तुला माळ देतो मी. नाही ना बाबा मी लई पापी आहे, मी आता सुद्धा पिऊन येईन. ते म्हणजे तुला सांगायची काय करत तो बोलण्यावरून तो वासावरूनच करून राहिलं ना. त्यांनी सांगितलं नाही बाबा मी लई पापी आहे, 4-5 खून करेल. त्यांनी सांगितलं तर काहीच नाही करेल, मी 10-15 करेल. हे एकपट सांगावं का जाय ना दुप्पट सांगावं बरं का. आता ते बाजूचे 15-20 जे म्हातारे होते ते खालीवर पाहिजे महाराज. त्या महाराजचं काय डोकं फिरलं काय, हे असं काऊन सांगू राहिले. याचं मायबाप मेले तेव्हापासून आम्ही याचे लंबुटी आले आणि हे असं काऊन सांगू राहिलं बरं का. जरा बारीक कीर्तन बारीक ऐका. आणि मग त्यांनी सांगितलं नाही ना बाबा मी लय दारू पितो. त्यांनी सांगितलं तू 2-4 क्वार्टर पित असेल, मला 5 लिटर लागत. कोणी पिंग पाच पण ते पेल होतं. त्याला जसं जसं ते सांगायला लागले तशी तशी उतरायला लागली त्याची. त्यानं सांगितलं बाबा नाही ना मी असं आहे, मी कसं आहे, मी लई पापी आहे, मी कच्च्या कोंबड्या खाईल. ते म्हणजे कच्च्या कोंबड्या नाही मी बकऱ्या खाईल. असं सांगता सांगता त्याची पुरी उतरली. आणि उतरल्यानंतर त्यांना माळ घालायची सोडून दिली. तसं दर्शन घेतलं निघून गेलं. ते बाकीचे जे होते ना 15-20 जण ते म्हणजे बाबा तुम्हाला काही कळतं का, सारा जमारा गेला तुमचा या गडावर. तुम्ही बालब्रह्मचारी, कधी कोंबडीचा पग माहीत नाही तुम्हाला. आणि तुम्ही त्याला सांगितलं की मी कच्च्या कोंबड्या खाल्ल्या, 5 लिटर दारू पित होतो, 10-12 खून करेल. तुमच्यावरचा विश्वास बुडाला त्याचा. काय सांगू राहील ते अंडरलाईन. तुमच्यावरचा किती आशा ना तुमच्याकडे आलता का भाऊ माळे घाली आम्ही तुमच्या करून पडा आमच्या पाय. मग त्यांनी सांगितलं माझ्यावरची जरी श्रद्धा उडाली रे उडाली पण त्याची त्याच्यावर श्रद्धा बसली, हे महत्वाचं आहे. विठाला वीर आम्हाला गुरु व्हायची हाव, महाराज व्हायची हाव, जगाला हार तुरे घालून घ्यायची हाव, लोक आमच्या टंगड्यात आडवे पडायचे हाव. गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे लय झाले. आम्ही गुरु ना आम्ही गुरु. अरे गुरु करायचा नसतो, गुरु जीवनात येत असतो. गुरु करायचा नसतो, ऑटोमॅटिक येत असतो. पण त्याचं महत्व कळायला कोणाला. आम्ही असे त्याचे नव्हते जिथे मित्र निघून गेले का ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. आता सोन्याच्या पादुका सण्याचा वारे वा पालथ्याने शिवायची. कळत काय कळत ज्ञानोबा होते तर टुकड्या करता मोठी झाल्या. आणि आता ज्ञानेश्वर महाराज की काय करता, गुरु काय करतात तेवढं सांगतो. गुरु काय करतात ती गोष्ट सांगतो. गुरु मोठ्यापणाच्या नादी लागत नाही. चातुर्य हरवी, महत्व लपवी, पिशे पण मिरवी आवडी. तुकड्या करता जरी त्याची मौत झाली तरी त्याला तुकड्याची गरज नसते. त्याला संत म्हणतात. त्याची संततेची संत
ते बुवा लोक आहे बुवा. त्याला भुंदायचं आहे फक्त, त्याला फक्त आपलं डबुल गोळा करायचंय. त्याला कळा ना काही माझ्या बोकडी बांधून देणार नाही मागची. एका महाराजाला 2 शिष्य, जीवनात काही केलंच नाही आणि करायचं बी नाही, उचक काय कामाचं नाही. म्हणून त्याने काय केलं, 2 शिष्य तयार केले. अख्खे जीवन गेलंय, म्हातारपण आलंय आणि दोघं शिवेला जवळ होते बरं का, पण दोघं पंढरपूर होती केला. दोघं बी त्याचा छत्तीचा आकडा. मग आता बाबा थकल्यानंतर गुरु शिवेला 2 जण होते, आश्रमात राहायचे. मग आता बाबा म्हणायचे, भाऊ माय कापरापासून पायच गळून गेले, माय पाय दाबा. मग ते दोघांनी वाटून घेतले, बाबा तुम्ही सांगा, मी त्याचं काम करणार. याला जर सांगितलं ना जंगलात जाय लाकडं तोडून आण, तर त्यालाच पाठायचं. हे म्हणायचं अजिबात जाणार नाही, उपाशी गुरु मेले तरी चालत, पण आणायचं नाही. मग आता ते कामं वाटून घ्या, म्हणजे ठीक आहे. म्हणजे एक काम करा, माझे 2 पाय 2 जणांनी वाटून घ्या. त्यांनी सांगितलं हो वाटून घेतो. म्हणजे मग मला उजा लागत होता. त्यांनी सांगितलं तुला उजा घे. तो म्हणे मला बरा तर बरा डावा तर डावा. त्यानं डावा घेतला. आता सेवा करायला लागली. करता 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 ज्यावेळेस पाय दाबता 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 घंटा निघून गेला. निघून गेल्यानंतर सद्गुरुनाथांनी सांगितलं का रे पोरं हो, अरे घंटा 1.5 घंटा झाला तुम्ही माझे पाय दाबताय, एक काम करा ना, मला तहान लागली. पाणी काही जायचं नव्हतं, माठात भेटेल नव्हतंय, जाऊन ना तिथून कमंडल भरून आणावं लागत होतं. मग आता त्यांनी सांगितलं मला तहान लागली, पाणी आणायला. हे म्हणते त्याला सांगा, ते म्हणते त्याला सांगा. आणि गुरु मग आता त्यांनी सांगितलं ठीक आहे मी जातो बाबा. डावा पायाला म्हणे मी जातो बाबा, हरकत नाही. मग ते डावा पाय आता पहा बरं का, मी आजचं कीर्तन आहे ना तुम्हाला असंच आहे, तुम्हाला कळलं तर कळलं. कीर्तन काळाला सुद्धा एक किलोचा भेजा लागतो बरं का, नाही तर डोक्यावून जाते कीर्तन. हा मग आता त्यांनी काय केलं, ते गेलं तर ते ना हटकून तिकडे तांबून बसलं, ते तासून बसलं ते झाडाखाली. आता इकडे याला अर्धा घंटा होऊन गेला, पाय दाबू दाबू काहून यायना काहून यायना काहून यायना काहून यायना. मला कळ लागली. त्यांनी सांगितलं बाबा मी सांगितलं भाऊ अरे दादा आता इकडून लई बरं वाटू राहिलं, आता इकडची लई कळ लागली, इकडून दाबून दे बरं का. जरा कीर्तन ऐका बरं का, मी दृष्टांत कायसाठी सांगलं जरा ऐका बरं का. मग त्याला सांगितलं हे उजा पायावाल्याला. ते उठल्यानंतर असं बाजूला गेलं, गुरु पडेल. गुरुला सांगितलं उजा पायावाल्याला सांगितलं डाव्या पायाची सेवा कर. ते उठलं जोरानं लात मारली डाव्या पायाला. मरण पण त्याच्या पायाची सेवा करणार नाही. कोणाच्या ओय मेंटल, कोणाच्या 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 पायाला लात मारली. दृष्टांत कळाला. स्टेटस ठेवून गुरु वरचं प्रेम कळत नसतं. गुरुला लई मोठे हार घालून गुरु प्रसन्न होत नसतात. आपल्या तर होतच नाही, मालिकेचं तर होतच नाही. हो मी तुम्हाला दुपारी बोललो प्रवचनामध्ये, कोणाला तरी बोललो मी. हो जणून पाय मांगा कळण तुला. अय आमच्या शब्द तुम्हाला भेटतात पण हातपाय चालल्याशिवाय कळत नाही, कळूच शकत नाही. आम्ही एवढ्या पोट तिडकीला बोलतो ना, आम्हाला काही तुमच्याकडून 10 रुपये कमायचे नाही. आम्हाला तुम्ही तुकडा दिला नाही जरी दिला, या जगले माझे गुरु, असे जगले माझे गुरु. मोजता येत नाही जगाच्या मापाल, मोजता येत नाही जगाच्या मापाल. वेळी म्हणत होते येतो आम्ही काही, चुकलं काही बोलणं झालं माफ कर आई. म्हणा एखाद्या बोला ताकद आहे का म्हणायची, म्हणून दाखवा. नित्य वेळी म्हणत होते येतो आम्ही काही, चुकलं काही बोलणं झालं माफ कर आई. अरे असे मायबाप जीवनात यायला सुद्धा कोण जन्माचं पुण्य लागतं. ज्या आईच्या उदरी जन्माला आलो ना, तिची कुल सुद्धा पावन लागते विठाला. असा
म्हणायचं बघा. सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे गोडे भेटले. 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 असे संत दयाळू थोर काय सांगू त्यांच्या उपकार. काय देणार तुम्ही दुडके? काय देऊन काय देणार आहे दुडके? अशी घेऊन मारायचं काय देणार? काय देऊ शकता तुम्ही? जे दिलं ते कल्पापर्यंत न संपणार आहे. जे दिलं होऊ द्या, मोकळ्या अवस्था होऊ द्या. कार्यक्रम आपला आहे, आपल्यासाठीचे. एवढ्या करताच लाखोचा खटाटोपी होऊ द्या. काही चिंता करू नका, कोणी काही म्हणत नाही. आपण आहे इथं मग आत्ते सिद्ध उभा इथं, काही चिंता करू नका. अंतिरोधी पडती लाख रुपये दिल्यानंतर हा भाव प्रकट होईल. देऊन पा एखाद्याला लाखो रुपये द्या असा भाव प्रकट व्हायला पाहिजे. शास्त्रात सांगितलेलं आमच्या घरचे उदाहरण नाही. चित्त चाकाटले आठू घेत अरे वाचा पांगुळाली जेथीच्या तेथ अपाद कुंचित रोमांचाले आंधवून मलित डोळे वर्षताती आनंद जळे आतोलिया सुखरण्याची निबळे शरीर बाहेर कपे. परमार्थ सिद्ध जीवनात आला पाहिजे. सिद्ध महात्मा जीवनात आला तर सिद्ध परमार्थ जीवनात ऐसी याचा Yeah!
पदर धरा. जेणे देव येईल घरा, देव घरात यायचे हे लक्षण आहे. कसा जीव जात नाही. मराच्या टायमाला पाहतो मी किती आरडावारडा करते, इतका करीत नाही. मराच्या टायमाला की याच्यापेक्षा 10 पट राहतो. एवढ्या मराच्या टायमाला आहे ना, ते डोळे फाडीत आहे, तोंड वाशीत आहे, तो याच्यापेक्षा जास्त आहे. यमाचे यमदंड मरणाचा ठोकीत आहे यम त्याला. ते कुणीतून मरायच्या आधी एकदा मेलं पाहिजे. मरायच्या आधी एकदा मेलं पाहिजे. यंडो सारखा घेऊन नाही. पण माझे गुरु काय करते, घरी येते दणकून खाते 2 किलो गावरान तूप, 2 किलो. त्याला काही घेणं नाही. तुम्ही नामस्मरण करते का तिकडंच मला ते काही घेणं. जीवनामध्ये विचार करा बरं. या देहामध्ये जितेची मुक्ती करता येते बरं. याच देही याची डोळा. अरे भोगू मुक्तीचा सोहळा. या संतांची महात्म्याने केलं. त्या ज्या मारुती बाबाची जी पुण्यतिथी ना, त्या महात्म्यानं 2-2 महिने या गावात हाडाचे काढं केलं. मायबाप अरे साधकाकडे गेले असेल तर सकाळचं जेवण रात्री 2 वाजेला करावं. दाखवा जगामध्ये असा कोणी आहे का? जगद्गुरु म्हणून राहिले. आयशे वर्म मज दावी नारायणा. मारताना येणं सालपण घेऊन मारला. वर्म काय म्हणतात? वरण फट्यावर टाकलं. वर्म काय म्हणतात? वर्म ते एक आहे दृढ सवाट वादेना साध्य जरा बारीक विचार करा बर का. वर्म 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 यावं जीवनामध्ये. आणि ते वर्म सद्गुरु शिवाय येत नाही. चांगला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे माझं भाग्य चांगलं, माझी विठ्ठलपंत आई रुक्माई यांची कुस पावन आहे. माझ्या जीवनामध्ये चांगला अनुभव संपन्न महात्मा जीवनात
तिळ तिळ पुण्य साचा पळे तिला बसलेला तिला तिळाची गरज नाही ना यायला गंगा नाही ना पण त्याचे नाव त्यांची त्याचे मित्र ज्याच्या जीवावर काय म्हणते बाबा सांगायचे त्याच्यात मार्गात हा त्याच्यात नागपुऱ्यात काढ्या गेल्यावर छातर माता नाही बरा वाटाणा बाया आणि तेव्हा तुकडा नाही घालायचा समजलं पाहिजे सद्गुरु जीवनामध्ये कळाले पाहिजे जोपर्यंत आहे अरे चालतं परब्रह्म उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती असते म्हणून ज्ञानोबराय सांगतात अरे माझ्या जीवनामध्ये निवृत्ती सारखा श्री गुरु आला आणि मी त्या समर्थाला शरण गेलो अभंगाचा पहिला श्री गुरु श्री गुरु सारखा असता पाठी राखा कोणापुढं ना घासायचं कामच नाही कोणापुढं ना घासायचं कामच नाही एवढं ओरिजिनल मिळालं असं सुद्धा का निर्दैवाच्या पलीकडे कळत नाही ना कळत नाही ना बाबा दंताले बाबा सांगायचे मारुती बाबा दंताले माळाही फुकट टाकालाही फुकट हरामाचं खायला सहसा माग काय घासलं का मग कळत आहे त्याची किंमत का कळते घासल्यावर फुकट मिळाली त्याची किंमत नाही ना मिळतं का माळाही फुकटन टाकालाही फुकटन काढालाही फुकट काय घेतलं आम्हाला निस्ता बघा जरा महात्म्याच्या रोमा रोमा ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्य त्याच्या रोमा रोमामध्ये बरं ब्रह्म साकारित झालेला असतं रोम ना रोम त्याचा नाम बोलत असतो सद्गुरु वाचोनी संसारी सद्गुरु वाचोनी विक्षेपावर जावा असं वाटत असेल आतला मैला जर साफ करावा असं वाटत असेल आज लय घाण रे लय दुर्गंधी दिसायला बाहेरून लय नट्टा पट्टा आहे चांगला त्यांना चांगल्या कंपनीचा त्यांना अत्तर मारलेलं आहे बाहेरून लय नाका मग आहे हा बाबा ते तर बहुत जानी अंदर से राम जानी
बाहेर तर लय नागडा पट्टा चाललाय आज काय राहत काय रुग्ण साधा झाला करून आता करा माता, आता करा माता, आता करा सांगा इरीचं ठाव कोणाला सांगा माझ्यासारख्याला गुडघे एवढ्या पाण्यात भेव वाटत आहे ते ठावाने गे इरीला 9-10 परस पाणी हे ठावाने घरी मरण ना ती सांगणारे मी तर शिवायची आप मरे तर मरे यजमान कुठे की मरे असे आता हाकीम लई झाले तयार जगामध्ये उद्धाराचा मार्ग फक्त मायबाप आतला महिला जर साफ करायचा असेल तर एक प्रभावी साधन आहे आतला महिला साफ करायसाठी एक प्रभावी साधन आहे याच्याशिवाय पर्याय नाही याच्याशिवाय पर्याय नाही एक नाम तारी बाकी सब दुकानदार नामाविना उद्धार पहिला आणि अक्कल बाजाराला मिळू शकत नाही अरे आज किती काही घाण झालेली काम क्रोधाच्या कितीतरी मरणाचा जलमट झाले जाईल कधी जायसाठी रीत काय बाहेरून किती देवदेव केला ना उशा बाहेर अगरबत्त्या जरी लावल्या ना तर कळूच शकत नाही आमच्यासारखे रोज 1000 कीर्तन करणारे तरी त्याला काय विमान येणार नाही याला माहिती उद्धाराचा मार्ग संताच्या मोठीत एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीची मग हरीची करू नये तसा काही देव द्यायला रिकामा नाही आयता काय आमच्या देवाला ठेवलं काय तू राणी निराणी घासाचा म्हणजे काय जीव जातोय मला जमत नाही मला वेळ नाही याला बरा वेळ आहे तुला यालाच वेळ नाही का आणि आईचा आवाज जर आला शिट्टी वाजली तर मग काय करशील चुकली यावर मग फेरा पडे चुकली यावर मग फेरा ज्या महात्म्यानं आपल्याकरता झिजले ना मायबाप त्या महात्म्याचा तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही भाड्याला जर पैसे नसले ना मायबाप जिथपर्यंत जर भाडं आहे तिथपर्यंत त्या महात्म्याला जावं तिथून पुढचा प्रवास देव जाणे अरे जाणून घ्या समजून घ्या महात्मे कसे असतात त्याची 9 लाखाच्या गाडी घेत नाही ते नाही पायाला खिल्ले पडतात तरी ते महात्मे फिरत असतात गोट्या घुसतात त्यांच्या भेगामध्ये त्याला संत पण म्हणतात देखाव्यात मेकअप मध्ये संत पण नसतात मायबाप म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबराई सांगतात अरे खरंच ज्ञानोबराई इतके तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी कोणीच करू शकत नाही गुरुची आता कोणती काही बोलली माझी आई फाटकं लुगडं घालत असेल माझी आई फाटकं लुगडं घालत असेल तिला चांगलं बोलता येत नसेल ती गावढळ बोलत असेल पण तरी ती माझी आई आहे आई माझ्याकरता पवित्र आहे या कधीला गण 50,000चा शालू घातलेला इंगण आल्यापासून उजाड पडेल तिचा मला 50,000चा शालू तिच्या अंगावर लई नाट्टा पट्टा करेले मेकअप मध्ये 15,000 घालून येईल पण ती आई नाही ना ती पवित्र नाही ना पवित्र आहे ती जिना माझ्याकरता हातपाय गोडले ना ती माझ्याकरता पवित्र आहे म्हणून जन्माला आलो ना मायबाप चांगल्या महात्म्याच्या पोटी जन्माला आलो याचं भाग्य तरी समजा आम्ही इतराच्या जर नादी लागला असतो ना आशेत गेला असतो आमचे बाबा सांगायचे दंडले बाबा घर खंदून अंगणात टाका लागत आहे घर खंदून अंगणात टाका लागत आहे परमार्था करता गंगागिरी महाराज होते ना आपले ब्रह्ममूर्ती गंगागिरी महाराज कोपीला काडी लावून निघत होते पंढरपुराला नुसतं लोकांना भुका करता काय करता
माग आशा सुद्धा राहिली नाही पाहिजे. आणि हे महात्मे जगत असतात जीवनामध्ये. पण तुम्ही आम्ही त्याच्या नशिबात आलो. पण काय झालं निर्दैवाच्या परीवरी बसलो. पुण्याखाली धनाच्या कडाई आहे, पण एक मागे बसलो अभंगाचं दुसरं चरण. काय सांगू राजा याचे कांता राजा याची कांता. चांभाराची पोरगी ती चांभार लय श्रीमंत राहते. आताचे नाही सांगत मी, जुन्या काळातले सांगत. ज्ञानोबराय तुकोबरायच्या काळातले चांभार माणसं सामान्य कोपीमध्ये राहायचे. पण पोरगी इतकी लावण्य होती. बाबा उर्वशीपेक्षा उर्वशीला झाकील, तिलोत्तमाला झाकील इतकी सुंदर होती. पण तिच्या झिट्याला कधी तेल माहीत नव्हतं, तिच्या अंगाला कधी साबण माहीत नव्हती, तिच्या अंगाला कधी चांगले कपडे माहीत नव्हते. तिच्या झिट्या लोंबेल होत्या, अंगावरती सगळे मडके चणके कपडे होते बरं का. उपवर झालेली मुलगी आणि ती अशी रस्त्यानं चालली. रस्त्यानं चालता राजाची नजर तिच्यावर पडली. नंतर राजा तिच्या मागं गेला. आणि मागं गेल्यानंतर ती घुसली तिच्या कोपीत. तिचा बाप पायाचं मरते बुटड शिकत होते. त्यानं सांगितलं चांभाराची पोरगी आपल्या राज्यातली. त्या चांभाराला सांगितलं अय ती पोरगी मला पत्नी करायची. त्यानं सांगितलं राजेसाहेब का गंगू दिली का राजा बोल कस काय जमून घे. पण त्याने सांगितलं तुला काय करायचं. प्रसन्न कोण झालं. राजा झाला. राजावर का भिकारी नाही. राजा झाला, प्रसन्न झाला. राजाने सांगितलं काय पाहतो काय कुपीमध्ये काय होणार आहे तिचं माझ्याकडे येतील तर ती माझी पट्टराणी होईल बरं का. काय दृष्टांत कायसाठी सांगलो बारीक विचार करा. आणि त्या चांभाराच्या मुलीचं लग्न राजा संग झालं. पण नेमकं काय झालं, ती तिथं गेली राजमहालामध्ये. आता तिनं तिथलं वागावा का हे झाला. तिकडे गेली तरी झेट्या लोंबेलच. राजाची घेटून बसली. झेट्या लोंबल्यावर ती काय म्हणणार तुला अक्कल आहे का काही. कोणा संघ बसली राजा संघ बसली ना. असा अवतार चालला काय. आम्ही पहिले दारू पित असेल, मटण खात असेल, नको तिकडं धंदे करीत असेल, लोकांचे बांधव करीत असेल, लोकांचं चांगलं जमत असेल तर उंगड उलटा घेत असेल. पण आता सद्गुरूला स्वीकारलं ना तुला. सद्गुरूला तुला बोध केला ना. मग तसंच राहाय करता का बदला करता. बदल करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे का नाही. आपल्याकडे 4 पाहुणे जेवायला आले त्याला तांदूळ ठेवायचं एका वाटी, तुरीची डाळ ठेवायची एका वाटी मध्ये. दणकून खा, पोटभर खा. हे म्हणा तुझ्या बापान जेव घातलं होतं कधी असं. त्याला काय करावं लागतं, बदल करावा लागतो. त्याच्यात बदल तांदूळाला शिजावा लागतं, डाळेला शिजवून फोडणी द्यावा लागते. तेव्हा भाकरी चुरून भात दणकून हाणावं लागतं ना. इथं बोलाचा भात आणि बोलाची कधी जेवण या कोण तृप्त झाला. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं म्हणजे तोंड वासून जाईल. देव करता तोंड वासून जावा का माणसाला. बघा दुसरा दृष्टांत. राजा याची कांता काय भीक मागेल. दुसरा दृष्टांत काय झालं. एवढे काय लय जोराचं नाही.
मध्ये या, मध्ये गण जागा आहे, इकडे पुढे या माझ्याजवळ, मी काही कोणाला लागत नाही. विठाला विठाला ज्याला लागलं त्याला सोडित नाही. कोणत्या गोवाकडे गेला आणि कोणत्या वैद्याकडे गेला आणि किती मोठ्या कडे गेला तरी तो सुटत नाही. जाऊ, काय चाललं होतं आपला दृष्टांत सिद्धांताकडे या. एका काय झालं, आमच्या एक चांगला श्रीमंत माणूस देवाच्या दर्शनाला गेला आणि देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर 8:30 वाजले, अर्ध्या तासात आपल्याला सेवा समाप्त करायची. बघा, तो देवाच्या दर्शनाला गेला आणि गेल्यानंतर अगदी त्यांना काय झालं, शोरूमची गाडी घेतली होती, नवीन शोरूमची गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर त्याला वाटलं चला आता आपण पहिले देवाचं दर्शन करू. देवाच्या दर्शनाला तो मंदिरामध्ये गेला. गेल्यानंतर त्यानं ती गाडी बाजूला लावली. बाजूला लावल्यानंतर तो पायऱ्या वर चढत 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 भगवंताच्या दर्शनाला जात असताना एक तरुण मुलगा भीक मागत होता आणि भीक मागत त्याचे कपडे अस्तव्यस्त झालेले आणि ते तसंच राहावं लागलं. टापटीक मध्ये मागितलं लोक देत नाही. मग ते त्यानं पाहिलं, त्याला दया आली. भगवंताचं दर्शन करता करता त्याच्या अंतःकरणामध्ये भाव द्रवित झाला. अरे एवढा तरुणवान मुलगा आहे, याला काहीतरी कोणी जर मदत केली तर हा चांगला सुधरू शकतो, बदलू शकतो, हा तरुण आहे. म्हणून त्यानं देवाचं दर्शन घेता घेता त्याच्या मनात आलं आपली गाडीच जर त्याला दिली तर बघा बरं का, तो चांगला दान शिरो होता, आपला सारखा नाही वरने 8 रुपये देऊन द्यावं झालं घरी येऊ. ते चांगलं होता. त्याला अंतःकरणामध्ये भाव तयार झाला आणि भाव तयार झाल्यानंतर मग ते मंदिराच्या पायऱ्या उतरता उतरता त्याने सांगितलं, अय तरुण दिसू राहिला, चांगली गोष्ट आहे, मग एक काम कर ना, तुला भीक मागायची पाळी का आली? त्याने सांगितलं माझे मायबाप मेलेले आहे, मला कोणी कामाला ठेवत नाही, मग आता करू काय? भीक मागितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग त्याने सांगितलं एक काम कर, जर तुला मी माझी ही गोरी नवीच गाडी आणलेली किरीट गाठ अजून पासिंग सुद्धा झालेली तुझ्या नावावर करून देतो, तुला जर एवढी मोठी गाडी दिली 9 लाखाची, तू काय करशील? उत्तर आहे का बरं का? त्यानं सांगितलं गाडीत भीक मागी, गाडीत बसून भीक मागत. इतके कर्मदरिद्र लोक. राजा याची कांता काय भीक मागे, वर होऊ दे, नीट राहू दे, सनकाटा नीट राहू दे, नातू होऊ दे, काय मला पाणी पाजाला काय मागावा? अरे उद्धाराचा मागायला पाहिजे काय? मी उद्धार पावे जे मागायचं ते हिताचं असावं, जे मागायचं ते उद्धाराचं असावं आणि ते नाशिवंत नसावं. काय मागावं? तुकोबराय सांगतात, मी ज्या बाबाजी चैतन्याच्या वंशात जन्माला आलो ना, जगीचा बाबा पोटी जन्माला आलो ना त्याचा वंश बुडला नाही पाहिजे. ज्याच्या पोटी जन्माला आलो ना त्याचा वंश बुडला नाही पाहिजे रे. त्याचा वंश मुक्तीस जावा. वो घेऊन चालत नाही, वो घेऊन चालत नाही. मला एक जण
भेटलं होतं व्यवहारी महाराज. मी तुम्हाला दाखवून देईन. मी शास्त्रपुराणानुसार बोलणारा माणूस आहे. मी तसा नाही बोलत. ज्या गुरुनं त्याला माळ घातली तेच माझ्या बँकेत आलं आणि इतके घोडे लावले त्याला माझ्याकडं. काय म्हणा मी काउंटरवरून उठलो आणि असा पलटून पलीकडे गेलो त्याच्या पाया पडलो. एवढ्या लोक आमचे सगळे साहेब लोक पाय लागले. अंगड काय झाली कोण पाय पडायला लागले काही यांचं झालं काय म्हटलं मग काहीच नाही झालं. जे झालं ते आम्हाला दोघांनाच कर काय करायची वाणी करते गुडा आणि ते बुध माझं उमजेना. त्याला वाटलं हे काऊन त्याच्या पाया पडले. त्याला म्हणलं का रे बाबा त्याला काय केलं शेत नावावर करून घेतलं तर काय केलं तो घर पाळलं तर काय केलं भानगड काय झाली. त्याने सांगितलं मग पोरासमोर त्याला तुका म्हणे ऐसे संत जिथं लढपावे कोणाचं म्हणणं आहे जगद्गुरूचं म्हणणं आहे. जगद्गुरूच इतक्या खाली उभी सांताला बोलावं लागेल. असे उलटे त्यावेळेस मी होत्या पाच शिवाय काही दान द्यायची म्हणून तुकोबाला लिहून ठेवला. मी इतकं खाली येऊन सांगतो ना तुम्हाला जाऊ द्या. 1288 नंबरचा आबा तुम्ही पाहून घ्या. मी बोलत नाही डायरेक्ट. तुम्ही तुमचा ग्रंथ संपला असेल तर 1288 नंबरचा आबा पाहून घ्या. मी बोलत नाही. इतक्या खाली येऊन सांगता का बोलावं लागत. काय घे नाही समाजाचं काय केलं द्याय ना तुकडे सुद्धा द्याय ना मोडले काही नाही. संतानं तुमच्यासाठी जगाच्या कल्याणात एवढं जर केलं असेल एवढं मोठ्या उच्च पदाला नेऊन बसवलं असेल. बोध म्हणजे सामान्य समजू नका. बोध म्हणजे काही खाऊ नये. बोध म्हणजे काही खाऊ नये बरं का. अरे याच्याकरता जपी तपी मरायला निघले बरं का. ज्यांनी हिमालयामध्ये पाठीला पोट लागले ना त्याच्या सुद्धा स्वप्नात जायला तयार नाही. त्याच्या योगियांच्या ध्यानी ध्याना थोडेसी तो आमापाशी मागे पुढे योगिया दुर्लभ तो न्या देखीला एवढा सोपा देव तुमच्या आमच्या जीवनाच्या महात्म्याला आणला. त्या महात्म्याचं वंदन. समजून घ्या. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांचं महत्व कळत नसतं. मायबाप इतकं सामान्य जीवन ते जगत असतात. अरे सामान्यापेक्षाही सामान्य. सामान्य तरी नट्टाबट्टा करते. सामान्य तरी पण संत करत असतात. इतकं सामान्य राहतात. तुमच्या आमच्यासारखं राहतात. तुमच्या आमच्यासारखं जे दिलं ते खातात. जिथं ठेवलं जिथं बसवलं तिथं बसवतात. म्हणून त्याचं किंमत तुम्हाला आम्हाला कळत. आणि गेल्यानंतर पण विचारू नका. समजून घेतला पाहिजे परमार्थ जीवनामध्ये. ज्ञानोबा सांगतात राजयाची कांदा काय हित मागे. अरे मनाची आजोगी सिद्ध व्हावी. मन मारण्याचं साधन जर संत सांगत असेल मन मागित आहे. मागित कोण मन मागित आहे. आणि जर ते मनच मरून गेलं मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसे आले. मायबाप त्या मनालाच राम करायचं साधन सद्गुरुनाथ देतात. त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही. तुम्ही आम्ही त्यांना फक्त एका चौकटीत बसवतो. आमचे गुरु आमचे गुरु आमचे गुरु आमचे गुरु.
अरे मायबाप कोणी कोणाचा गुरु नाही या जगामध्ये. सगळे जर आत्माच आहे तर कोण कोणाचा गुरु आहे? एक डाल दो पंचर वैसे कोण गुरु कोण चेला. अरे एका झाडावर जर दोन पक्षी बसले तर कोण कोणाचा गुरु आणि कोण कोणाचा चेला असतो मायबाप. अरे समजून घ्या, देह मिळालेला आहे, पवित्र सद्गुरु जीवनात आलेले आहे, तर या देहाचं सार्थक करा, नाही तर रवरव नरकाला जावं लागत. रवरव कुंभ पाक गोविंदी यातना नाशिकेत नावाचा ग्रंथ आहे. नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. पाप करणाऱ्याचे नरक वेगळे आणि जे तुम्ही आम्ही सत्कर्म करतो ना याचे नरक वेगळे. वाचून घ्या, मला सांगायला वेळच नाही तुम्हाला एवढा. जे पाप कर्म करतात त्यांच्यासाठीचे नरक वेगळे आहे माय बाप, आणि जे तुम्ही आम्ही सत्कर्म करतो यांच्यासाठी सुद्धा नरक नाही अशातली काही भाग नाही बरं का. हा असं काही मला मी 10,000 कीर्तन केले म्हणजे नाही मोक्षाला गेला अशातला काही भाग नाही. त्या कर्मामध्ये जर निरपेक्ष निराकांक्षाने निस्वार्थ भाव असेल तरच ते कर्म ब्रह्मार्पणम ब्रह्मावी ब्रह्माक ब्रह्मणावतम ब्रह्मैवेतेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जन हे अवघा जनार्दन ऐसे ऐकता युवती साधन. इतके संत सामान्य असतात म्हणून त्या संतांचं महत्व कळत नसतं. जीवनामध्ये मायबाप तुम्ही आम्ही खरंच खूप कोट्यावधी जन्माचे कसं का व्हायना धरून का व्हायना तुला नाम देईल. ते भाग्य समज कोणा बळजबरी का व्हायना तुला नाम देईल हे भाग्य समज. कसा का व्हायना तुझ्यापर्यंत आलं हे समज. काय म्हणते भाऊ आता बाई वय धकलं आता फार शेवटच्या टप्प्यात आलंय. अरे गाडी एक्सप्रेस आहे, मागच्या डबा सापडा पाळता पाळता शेवटचा डबा सापडला ना ते बी तिथं धाकणार आहे, पहिल्या डब्यावाला तिथं धाकणार आहे, AC वाला तिथं धाकणार आहे, रिझर्वेशन वाला. अरे भेटला डब्बा हे भाग्य समज. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे आपणही नमुन्यावरी गेलो असतो ना. धक्का वर्षाचे 10-5 वर्ष हातात राहिले ना, 10-5 वर्ष हातात राहिले ना, त्याला सार्थक करून घेतलं पाहिजे. सार्थक करून घेतलं पाहिजे. आपली आता म्हणा भावनात पण आहे कीर्तनात कुणाला काय भावनात पण समजून घेतलं पाहिजे जीवनामध्ये. तर ही गोष्ट मिळायला पाहिजे. बघा कल्पावधी जरी तुम्ही या गोष्टीचं तप केलं तरी जीवनात मिळू शकत नाही. या भगवाचं तिसरं
तळवटी जो कोणी बैसला तप करायला बसला ना, कल्पच्या कल्प जरी तप केले मायबाप, कल्पच्या कल्प जरी तप केलं मायबाप, तरी जमवू शकत नाही, तरी टाळा बसणार नाही. गुरुवर भाव लागतोय, गुरुवर श्रद्धा लागते, गुरुवर विश्वास लागतोय, तर ते फळाला येतं. तसं फळाला येऊ शकत नाही. करा तुम्ही काही करा. मच्छिंद्रनाथांना 12 वर्ष केलंय ते, 12 वर्ष नागपुड्यातून रक्त यायला लागलं. आता नागपुड्यातून रक्त यायला लागलं मच्छिंद्रनाथाच्या, बरं का. नवनाथ ग्रंथामध्ये वर्णन आहे त्याचं वालं. नागपुड्यातून रक्त यायला लागलं. रक्त चोरून ऐकलं होतं. शंकरानं पार्वतीच्या कानात सांगितलं ना, ते शंकरानं सांगितलं पार्वतीला, ते चोरून ऐकलं. पण नागपुड्यातून रक्त यायला लागलं, रक्त. तरी पण ताळा बसला नाही, बरं का. बसूच शकत नाही. सद्गुरु मातोनी नामने हारा, सद्गुरु मातोनी नामने हारा, सद्गुरु मातोनी नामने हारा, सद्गुरु मातोनी नामने त्याच मच्छिंद्रनाथाला अवधूताला शरण जावं लागलं, बरं का. त्याच मच्छिंद्रनाथाला मग महादेवाला सांगता येत नव्हतं. अवधूताला शरण गेले, आणि अवधूताला कृपादृष्टी केली, आणि कळल्यानंतर परिणाम व्हायला लागला. नक्षिकांत पायापासून परिणाम होतो, बरं का. पायाच्या तळव्यापासून शेंडीपर्यंत परिणाम होतो, बघा. मच्छिंद्रनाथ परिपूर्ण त्या बोधाला रत झाले. दत्त आईसे लागले झालं, घंटे आलो मरून गेले, पण दत्ताची मात कळा ना अजून कळू शकत नाही. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्ता. दत्त काळात सांगितलं होतं, काय सांगितलं होतं. गुरुने काळी भोंगीला वारा, गुरुने काळी भोंगीला वारा, भोंगीला वारा, गुरुने काळी भोंगीला वारा. ज्यांनी ज्या रूपानं मदत केली मायबाप, त्या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. हे काही आमच्या बायका पोराला लावायचं नाही, आणि तुमच्या तुकड्यावर आम्ही पोसत नाही. तुम्ही कोण आम्हाला खाऊ घालणारे मायबाप. आमचा देयाला लई समर्थ आहे. आमची काळजी श्रीपादाला, रामदासाला, मारुती बाबांना आहे. आम्ही काय कुणाचे खातो रे, आम्ही काय कुणाचे
रुपये जरी दिले असेल मायबाप, माझ्या बायका पोरासाठी कधीच लावले नाही. आणि जर ज्या दिवशी लावेल त्या दिवशी नवरव नरकाला जाईल. समजून घ्या, परमार्थ समजून घेतला पाहिजे. ज्या महात्म्यानं एवढे उपकार केले त्या महात्म्याकरता आम्ही काय करतोय? अरे आमच्या संसाराकरता आम्हीच म्हणतो फोन केले का बाबा हजर राहायचे. मग कधी हजर राहत नाही, कधी विचारलं का भाड्यानं आले का तसे आले, कधी विचारलं? आणि 200 रुपये दिले असेल तर सारे गाव शहराचा भटारा सारे गाव टाकणार. कधीतरी त्या महात्म्याचा विचार करा. त्याही महात्म्याला बघा, साक्षीलाही महात्मा येतं, त्याही महात्म्याला आजही जाऊन पहा. अरे पत्र लागत त्या डोक्याला, पत्र द्यायची. संसारा बायका पोरा पोसायचे नाही त्याला. त्याला फक्त हे एवढे जे बसलेले ना, एवढे जे चेहरे हसरे राहावं एवढ्या करता, ज्ञानोबा राहायच्या संकल्पा करता जग नाही त्याचं वाला. ज्ञानोबा राहायने सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीत. कोणा केला सांगा या खवयना तरी. कधीतरी विचार करायला पाहिजे का नको पाहिजे? म्हणून कल्प जरी तुम्ही तप केलं ना, कल्पच्या कल्प हाय तेवढी इस्टेट जरी तुम्ही कोणाला दान केली ना, मिळूच शकत नाही तुम्हाला. ही गोष्ट मिळूच शकत नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगामध्ये जेवढं मिळत तेवढं संकर्माचं मिळत उद्धाराचं मिळूच शकत नाही. मिळूच शकत नाही. परमार्थ करता करता उशापायला अगरबत्त्या जरी लावल्या मायबाप तरी ताळा बसू शकत नाही. म्हणून संताला शरण केलं पाहिजे. ज्या महात्म्याने आपल्यावर उपकार केले. आज ज्ञानोबा तुकोबराय पाहू शकत नाही तुम्ही, आपल्या डोळ्यानं पाहिले का? पण नाही पाहिले. अरे पण जे महात्म्य डोळ्यानं पाहिले ना, त्याच्या तरी ऋणातून कधीतरी मुक्त होण्याचा प्रयत्न जीवानं करायला पाहिजे. नाही तर तेच घेऊन बसायचं का? तीच गुण तीच खाली, तीच गुण तीच खाली. जोबार घुमाई जय जोबार घुमाई, श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे. राजयाचे कांता काय भिका मागे मनाची आजोगी सुंदर बागी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कार्यवाने त्याला सांगी जोजे. राजयाचे कांता काय भिका मागे मनाची आजोगी सुंदर बागी. मायबाप भगवंत पंढरीनाथ सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो, पण नाशिवंत इच्छा करून काही फायदा नाही.
इच्छा करावं पण स्वस्वरूपाच्या प्राप्तीची करावं, अखंड नामाची करावं, अखंड स्वरूपामध्ये मी कसं राहील याचा मागणी सद्गुरूकडं करावं, बाकी काही मागू नये सद्गुरूंच्या चरणावर. म्हणून यथामती यथावकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या सर्व संत माईबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला. जीवनामध्ये विचार करा, ज्याच्या जीवनात वर्म आलं त्यांनी त्या गोष्टीची जाणीव ठेवा. ज्यांना ती गोष्ट मिळाली मायबाप खरंच भाग्यवान माणसं आहात आपण. काय राहतं कळत नाही आपल्याला, त्या गोष्टीचं वर्म कळत नाही ना, माहीत नाही ना. शेडी पुढे टाकीला ऊस, 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 शेडी पुढे टाकीला ऊस. याचं वर्म कळतं का त्याला? शरीराला कळतं का? नाही कळत, नाही कळत ना. तसं तुमचं आमचं जीवन आहे मायबाप. महात्म्य जीवनात येतात पण कळत नसतात. फक्त जाणून घ्या, समजून घ्या, जीवनाचं वर्म कळा. जोपर्यंत सद्गुरूवर तुमचा पूर्ण भावनिष्ठा तयार होत नाही ना तोपर्यंत सद्गुरू काही खाऊ समजू नका. सद्गुरू म्हणजे काही खाऊ नाही बरं. परमार्थ आहे ना, जे करत नाही ते विचार लई चांगले सोन्याहून पिवळे, जे करत नाही ना ते सोन्याहून पिवळे, त्याला याच्याशी काही घेणं, त्याला याच्यातलं काही ट म्हणतात हो माहिती नाही. पण ज्याला माहिती आहे ना त्यांना जरा विचार करा. स्वस्वरूपाची प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही, सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. स्वरूप अगोचर असतं. इथंच अभंग झालेला आहे माझा, मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण ते गोचर करून देणारे सद्गुरू असतात. पण काय असते नाही कळत, नाही कळत. इतकं जीवनामध्ये कर्म इतकं, अहो आपल्याला वाटतंय नामानं पाप जातंय, कर्म जातंय, वासना जाते बरं का. हे भ्रम काढून टाका डोक्यातला. कोणती जाती? कोण लय बोकंडी बसेल, अहो ती वासना जाईल. कोण बोवा व्हायची वासना, गुरु व्हायची वासना. एखादं जर सगळं यायला लागलं का आबा बाबा 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 काय करून काय नाही, काय करून काय नाही असं हो. आता जाऊ इतकं खाली बर का. इकडं लई बेकार आहे. नवल अहंकाराच्या गोटी, अरे विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. ते जे पाणी घालून राहिले, उपस्थापन करून राहिले ना, ते ज्यांना जात नाही, ते त्याच्या गावाला जात नाही. सज्ञानाच्या झोपे कंठी, नाना संकटी नाचवी. इकडं नाही आग लागती, इकडं नाही आग लागती. नवर अंग इतकं होतं ना बाबा 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 बाबा. अरे लोकांना तुकडा नाही दिला तरी जावा लागत नाही, जगावा लागत नाही. जो असा जगतो त्याच्या जीवनामध्ये संत येतात. म्हणून जीवनामध्ये विचार करा मायबाप, आपण किती भाग्याचे आहोत. आपल्याला मिळालं कसं का मिळाना, बळजबरी का व्हायना, कोणी म्हणून का व्हायना, बायकोचं मन धराय करता का व्हायना, ज्यांना घेतलं त्यांनी व्यवस्थित करा. हो वोट हिले ना कंठ हिले, जिव्हा न राम, अरे हम बटे आराम, हमारा भजन करे आत्मारा. स्वजन भजन करना गड्या रे, स्वजन भजन करो, स्वजन भजन करना गड्या रे, स्वजन भजन करो, स्वजन भजन करना गड्या रे, स्वजन भजन करो, स्वजन भजन करना गड्या रे, स्वजन भजन करो. दरवाजा जाईल जन्म, दरवाजा जाईल जन्म, माया जाईल जन्म, माया जाईल. करायचं असेल तर कर आणि मरायचं असेल तर नको करू, घे नको. हो बघा कीर्तन सुटायच्या बेतात आलंय, कीर्तन सुटायच्या बेतात आलंय. जर केलं तर ज्ञानोबराय सांगतात शेवट. ए बाबा मधातच बंद काढायला रे.